नमस्कार मित्रांनो, उद्योजक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी राज आपलं सर स्वागत करतो. मित्रांनो, खूप जणांच्या कमेंट्स होत्या की सर शेळी पालनातून आपल्याला कशा प्रकारे नफा होतो, किती नफा होतो हे थोडक्यात आम्हाला सांगा. तर आपण सर्वसामान्य एका 10 शेळ्याचा वार्षिक नफा म्हणजे एका 10 शेळ्यातून आपल्याला ढोबळ मानाने जर पकडलं तर किती नफा होईल, कशा प्रकारे नफा होईल किंवा कशा प्रकारे त्यातून उत्पन्न आपलं प्राप्त होईल हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला जी माहिती मी देणार आहे, जो नफा सांगणार आहे किंवा जे उत्पन्न एका 10 शेळ्यातून आपल्याला प्राप्त होणार आहे ते चांगल्या प्रकारे तुम्हाला समजेल. तर चला मित्रांनो, सर्वप्रथम जर यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आहे. तुम्ही पहिले एक लाईक करून घ्या. आशा करतो मित्रांनो तुम्ही व्हिडिओला एक लाईक केला असेल. तर आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेतलेला आहे की शेळीपालनातून आपल्याला कशा प्रकारे नफा होतो किंवा वार्षिक नफा किती मिळतो. तर ढोबळ मानाने आपण 10 शेळ्या पकडलेल्या आहेत. 10 शेळ्यातून आपल्याला किती रुपयाचा वार्षिक नफा होणार आहे किंवा वार्षिक उत्पन्न प्राप्त होणार आहे. मित्रांनो, आपण ह्या 10 शेळ्याचे जो वर्ग आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्य गावरान शेळ्या घेणार आहोत. एका ग्राउंड लेवलला जे सर्वजण पाळू शकतात अशा पद्धतीने गावरान शेळ्या घेणार आहोत. आणि गावरान शेळ्याचं एक 15 महिन्याचं उत्पन्न पकडणार आहोत. कारण 15 महिन्यामध्ये आपल्याला 2 वेतं किंवा 2 झोपे हे आरामात मिळतात आणि त्यांचे करडं हे विक्रीसुद्धा होतात. 15 महिन्यामध्ये 2 वेताचे करडं विकले जातात. तर अशा प्रकारे आपल्याला 15 महिन्याचं एक वर्ष शेळीपालनामध्ये पकडावं लागतं. मित्रांनो, शेळीपालनामध्ये आपण शेळ्या विकत घेतो तेव्हा ती वन टाईम इन्व्हेस्टमेंट असते. त्याच्यामुळे आपण ती वन टाईम इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये पकडणार नाही आहे. एकदाच पैसे आपले जातात, परंतु आपल्याला लाईफ टाईम त्याच्यामधून उत्पन्न जे आहे ते भेटत राहतं. त्यामुळे आपण इन्व्हेस्टमेंटचे पैसे पकडणार नाही आहे, कारण ते आपल्याला हमेशा काम येणार आहेत. आपण डायरेक्टली नफ्यावरती येऊया. मित्रांनो, एक 10 गावरान शेळ्या आपण आणलेल्या आहेत. त्याच्यामधून काही शेळ्या 3 पिल्लं देतात, काही 2 पिल्लं देतात, काही शेळ्या एकही पिल्लू देतात. म्हणून आपण सरासरी ग्राउंड फिगर जर पकडलं तर 2-2 पिल्लं प्रति शेळी अशा प्रकारे धरूया. तर 10 शेळ्याचे होतात एका वेताला 20 पिल्लं. 20 पिल्लं तुमचं नियोजन चांगलं आहे, उत्कृष्ट आहे. तर मित्रांनो, एक करडू हे 6,000ला विकलं जातं. एक 5-6 महिन्याचं पिल्लू 6,000 आरामात विकलं जातं. तर आपण 10 कार्डांचे धरले 60, 60, 60, 120. मित्रांनो, अशा पद्धतीने 1,20,000 हे एका वेताचे 10 शेळ्याचे आपण पैसे पकडले. 1,20,000 हे एका वेतात झाले. असेच जर दुसऱ्या वेताचे पकडले तर मित्रांनो 2,40,000 म्हणजे जवळपास 2.5 लाखाच्या आसपास आकडा जातो. अशा प्रकारे मित्रांनो 10 शेळ्यातून आपल्याला 2 वेतामध्ये 40 पिल्लं मिळतात. 40 पिल्लाचे आपले होतात 2,40,000 रुपये. काही कारणास्तव मित्रांनो आपली काही पिल्लं मेलेसुद्धा, तर त्यामधून आपण एक 30,000 रुपये मायनस करून टाकू आणि 10,000 रुपये काही खुराकावरती किंवा काही मेडिसिनवरती मायनस करून टाकू. आपण 40,000 रुपये वरचे मायनस केले, त्याच्यामुळे आपल्याला उरले मित्रांनो 2 लाख रुपये. आता हे 2 लाख रुपये जे आहेत ते एक शाश्वत नफा आपला आहे. एकदम ढोबळ मनाने, मोकळ्या मनाने आणि खुल्या हाताने 2 लाख रुपये 15 महिन्याकाठी आपल्याला आपल्या 10 शेळ्यातून प्राप्त होतात. परंतु यासाठी मित्रांनो असं नाही की तुम्ही शेळ्या कशा बी आणा आणि त्या ठेवा, त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित नका करू, त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर देखील डोळे बंद करून 2 लाख रुपये वर्षाकाठी आपल्याला मिळणार आहे. असं कधीच होणार नाही. जिथे तुम्हाला 6,000चं करडू विकायचं आहे, तुमचं व्यवस्थित जर नियोजन नसेल तर ते करडू मुश्किलीने 3-4 हजाराला कोणी घेणार नाही. असं कधी होऊ शकतं. मग अशा वेळी तुम्हाला ही शेळीपालन पुरत नाही. तुमचं लक्ष व्यवस्थित जर त्यावरती नसेल तर तुम्ही मित्रांनो इतके पैसे किंवा शेळीपालनातून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकत नाही. तर अशा प्रकारे नियोजन तुमचं चांगलं पाहिजे आणि त्यामधून तुम्हाला जर पैसे कमवायचे असेल तर चांगली शेळी तुम्हाला निवडायची आहे. कमीत कमी 2 पिल्लं तरी तिने दिले पाहिजे. 3 नाही दिलं तरी चालेल मित्रांनो, परंतु 2 पिल्लं प्रत्येकी शेळी जर दिलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे वर्षाकाठी एका शेळीतून उत्पन्न जे आहे ते मिळत असतं. आता मित्रांनो, हे 10 शेळ्यातून 2 लाख रुपये आपल्याला मिळतात. हा एक आपला मेन जो आहे तो उत्पन्न आहे मित्रांनो. आणि हा ढोबळ मानाचं उत्पन्न किंवा ढोबळ मानाचा जो पैसा आहे तो आपण 10 शेळ्यातून पकडला इतका आपल्याला प्राप्त होतो. अशा प्रकारे पूर्ण राऊंड फिगर 10 शेळ्यांचं होतं. तर मित्रांनो,
चांगल्या प्रकारे जर तुम्हाला कळालं असेल तर व्हिडिओस लाईक करा. जर काही मनामध्ये प्रश्न असेल, व्यवस्थित कळाले नसेल तर कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला त्यावरती उत्तर देऊन चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, शेळीपालनातील अत्यंत महत्त्वपूर्ण, माहितीपूर्ण आणि आधुनिक जे तंत्रज्ञानी व्हिडिओ आहेत ते आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत. प्रत्येक रोगावरती, प्रत्येक समस्येवरती, बारीकातली बारीक जी समस्या आहे त्याच्यावरती घरगुती विलाज, झाडपाल्याची विलाज, त्यासोबतच औषध गोळ्यांची विलाज, असे सर्व प्रकारचे विलाज मी कवर करत असतो. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनलवरती जा, व्हिडिओची लिस्ट पहा. तिथून तुम्हाला संपूर्ण शेळीपालन हे कसं करायचं, काय पाहिजे, काय काय कमी आपल्याकडून पडते, कशा प्रकारे उत्पन्न मिळवायचं किंवा कशा प्रकारे नियोजन करायचं, ही सगळी माहिती मिळून जाईल. आणि मित्रांनो, ते चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे तर सबस्क्राईब केल्यावरती तुम्हाला असेच जे माहितीपूर्ण व्हिडिओज आहे ते रोज पाहायला मिळत राहतील आणि तुम्हाला व्हिडिओ सापडायची गरज पडणार नाही. आपोआप तुम्हाला तुमच्या यूट्यूब खोललं की लगेच शेळीपालनाची व्हिडिओ पाहायला मिळतील. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यानंतर बेल आयकॉन इन घंटी चिन्ह सबस्क्राईब केल्यानंतर तर ते देखील दाबून ठेवायचं आणि त्याला ऑलवरती क्लिक करून ठेवायचं, जेणेकरून रोज पडणारे व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळत राहतील. आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आहे. धन्यवाद.